मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कास्ट फ्री विलेज म्हणजेच जातमुक्त गावाची अनोखी कहाणी। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात वसलेलं सौंदाळा हे गाव, ज्या गावाने फक्त महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलाय। गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी सौंदाळा ग्रामपंचायतीने असा ठराव पारित केला, ज्या ठरावाने स्वतंत्र भारताच्या संविधानिक इतिहासात सर्वात मोठा इतिहास रचला। जे मोठमोठ्या महानगरपालिका अथवा नगरपंचायतीला जमलं नाही, ते एका 1800 मतदारांच्या गावाने करून दाखवलेलं आहे। जातमुक्त गावाचा ठराव करण्यासाठी गावात 5 फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। रक्ताला जात धर्म पंथ नसतो, तर आपण का मानतो हे ग्रामस्थांना पटवून देण्यात आले। जातमुक्तीच्या दिशेनं महाराष्ट्राचं पहिलं पाऊल सौंदाळा गावाने उचललेलं आहे। आता ठरावात काय उल्लेख केला आहे ते आपण बघू। विषय नंबर 2, ग्रामसभेत भारतीय संविधानातील समता, बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यानुसार गावातील जातीय भेदभाव, अस्पृश्यता व अन्याय दूर करून एकसंघ मानवतावादी समाज निर्माण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्याबाबत। ठराव नंबर 2, आज दिनांक 5/2/2026 रोजी वार गुरुवार दुपारी 4 वाजता ग्रामपंचायत सौंदाळा येथे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली। सदर ग्रामसभेत भारतीय संविधानातील समता, बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यानुसार गावातील जातीय भेदभाव, अस्पृश्यता व अन्याय दूर करून एकसंघ मानवतावादी समाज निर्माण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। मौजे सौंदाळा गावामध्ये जात, धर्म, पंथ, वंश यांच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाणार नाही। गावातील सर्व नागरिक समान असून माझी जात मानव ही भावना स्वीकारण्यात येत आहे। सार्वजनिक ठिकाणे, शासकीय सेवा, पाणी स्रोत, मंदिरे, स्मशानभूमी, शाळा, सामाजिक कार्यक्रम इत्यादी सर्वांसाठी समान व खुले राहतील। गावात कोणतीही अस्पृश्यता, सामाजिक बहिष्कार किंवा जातीय अन्यायाने गावातील कुणीही जातीय तेढ निर्माण होईल असे सोशल मीडियावर पोस्ट करणार नाहीत। तसे आढळल्यास ग्रामपंचायत व ग्रामसभा आवश्यक ती कारवाई करेल। यापुढे सौंदाळा गाव जातमुक्त गाव, कास्ट फ्री विलेज म्हणून घोषित करण्यात येत आहे। सदर ठरावास भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी यांच्या समता व मानवतावादी विचारांची प्रेरणा लाभलेली आहे। तसेच या उपक्रमाची संकल्पना व मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्ते श्री प्रमोद झिंगाडे यांच्या कार्यातून प्राप्त झाले असून ग्रामसभा त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो। हा ठराव सर्वानुमते एकमताने मंजूर करण्यात आला असून शासनाकडे पुढील नोंद व कार्यवाहीसाठी पाठवण्यात यावा असे आजच्या सभेत सर्वानुमते ठरले व ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आणि यापुढे कोणी जातीचा उल्लेख केला तर त्याच्यावर ग्रामसभा कारवाई करेल असे स्पष्ट करण्यात आले आहे। आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन। गावात जातीपातीचा विचार न करता आंतरजातीय विवाह थाटामाटात लावले जातील असाही निर्णय या ग्रामपंचायतीने घेतलेला आहे। शिवीमुक्त सौंदाळ। सौंदाळ गावाची खासियत म्हणजे गाव शिवीमुक्त आहे। 13 महिन्यांपूर्वी ग्रामसभेत त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला। कुणीही कुणाला शिवीगाळ करायची नाही आणि एवढेच नाही तर या निर्णयाच्या अंमलबजावणीकडेही लक्ष देण्यात आले। कुणी शिवी दिल्यास त्याला 500 रुपयांचा दंड आकारला जातो। 13 महिन्यात अगदी सुरुवातीच्या काळात 13 जणांवर असा दंड आकारला गेला, त्यानंतर अशी दंड आकारण्याची वेळ आली नाही असे आरगडे यांनी सांगितले। राष्ट्रगीताचा आदर्श। यंदा 26 जानेवारीपासून सौंदाळ गावाने आणखी एक आदर्श सर्वांच्या समोर ठेवला आहे। रोज सकाळी गावात राष्ट्रगीत वाजवले जाते। गावाच्या मध्यभागी स्पीकर लावला असून सकाळी 10 वाजता राष्ट्रगीत सुरू केले जाते। राष्ट्रगीत सुरू असताना 2 मिनिटे संपूर्ण गाव स्तब्ध उभे असते। आधी राष्ट्र, नंतर तुम्ही आणि आम्ही याची जाणीव ठेवत गावात राष्ट्रगीताला प्राधान्य दिले जाते। त्यामुळे सर्वांच्या मनात देशाप्रती आदर आणखी वाढला आहे। शेवटी आमचं मत एवढंच, सौंदाळा या गावाचा आदर्श देशातील प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपंचायत व महानगरपालिका यांनी घेऊन आपल्या सोन्यासारख्या देशाला लागलेला जात नावाचा किडा लवकरात लवकर तडीपार करावा असं आमच्या ट्रूथ सिरीजच्या चॅनलकडून विनंती करतो। मित्रांनो, सौंदाळा ग्रामपंचायतीच्या निर्णयावर तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।